नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर झाला. आता शेवटचा पेपर आहे तो म्हणजे भूगोल. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आउट ऑफ मार्कच पाडायचे आहेत आणि त्या दृष्टीने प्रिपरेशन करायचं आहे. बघा, हा पेपर एकदम छोटा असतो, कमी लिहायला लागतो, पण रीडिंग ॲबिलिटी तुमची खूप चांगली पाहिजे. जेवढं तुम्ही व्यवस्थित वाचणार, समजून घेणार, तेवढे तुम्हाला या विषयामध्ये आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्सेस वाढतील. आता हातामध्ये 1.5 दिवस आहे, त्या 1.5 दिवसामध्ये प्रिपरेशन करायचं आहे. ह्याच्या आधीसुद्धा तुम्ही सेमिस्टर एक्झामला, प्रिलिम एक्झामला ह्या विषयाचं प्रिपरेशन तर केलेलंच आहे. त्यामुळं आता प्रिपरेशन करणं एवढं अवघड नाही जाणार. पण प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टींवरती फोकस ठेवायचा आहे आणि नवीन कुठल्या गोष्टी ॲड करायच्यात, सगळं काही नीट समजून घेऊया. आणि फ्रीवाले मार्क्स कुठले ते पण नीट 1 बाय 1 बघूया. सुरुवातीला नेहमीप्रमाणे पेपर पॅटर्न बघा. मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम दोघांचासुद्धा मी पेपर पॅटर्न आणलेला आहे. प्रश्न पहिला असतो विधाने पूर्ण करा, म्हणजेच चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 गुणांसाठी. त्यानंतर क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा. हे एवढे सगळे सब टाईप आहेत. यांच्यापैकी तुम्हाला 2 येतील, एक प्रश्न दुसरा आणि एक प्रश्न तिसरा म्हणून. आणि दोनही प्रश्न 4-4 गुणांचे असतील. म्हणजे प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा किती मार्क झाले? 12 मार्क झाले. त्याच्यानंतर पुढं प्रश्न चौथा, नकाशा भरणे. 4 पॉईंट तुम्हाला भरायचे असतील. भारताचा असेल किंवा ब्राझीलचा असेल, आपल्याला दोनही मॅप पक्के करायचे आहेत. मॅपचं अजिबात टेन्शन घेऊ नका. दोनही मॅप तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. पुढे व्हिडिओ येतीलच, त्यामुळे त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. त्याच्यानंतर नकाशा वाचन, एकदम सोपा प्रश्न 4 गुणांसाठी. मग बघा किती मार्क झाले प्रश्न 4पर्यंत? हे 12 आणि हे 8 झाले 20. ह्याच्यानंतर पुढं प्रश्न 5वा, कारणे लिहायचे. 4पैकी आपल्याला 2 लिहायचे असतात आणि 3 गुणांसाठी 1 कारण आहे. मग आता मला सांगा, हा पहिला विषय असेल आणि शेवटचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये कारणे द्या. हा प्रश्न 3 मार्कांना आहे. ह्याच्या आधी प्रत्येक पेपरमध्ये 2 मार्कांसाठी होता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काहीतरी ॲडिशनल करावं लागेल, तेव्हा 3पैकी 3 मार्क मिळतील. कळलं नक्की? आता ते ॲडिशनल काय करायचं सांगतो, फक्त नीट समजून घ्या. ह्याच्यानंतर आलेख काढणे आणि त्यावरचे प्रश्न किंवा आलेख वाचन, दोघांपैकी कुठलाही तुम्ही सॉल्व करू शकता. आता तुम्ही सेमिस्टरला, प्रिलियमला जो अटेम्प्ट केला आहे तोच अटेम्प्ट करा, एकूण 6 गुणांसाठी. त्याच्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. 3पैकी 2 प्रश्नांची उत्तर लिहायची 8 गुणांसाठी. आता परत बघा, मागंसुद्धा सविस्तर उत्तरे द्या, आन्सर इन डिटेल असा क्वेश्चन होता, पण 3 मार्कांसाठी होता. या ठिकाणी 4 मार्कांसाठी एक प्रश्न आहे. म्हणजे भूगोलामध्ये आपल्याला मार्क ॲडिशनल दिलेले आहेत. मग त्यासाठी काहीतरी आपल्याला एक्झाममध्ये ॲडिशनल करावं लागेल. काय करायचं नीट समजून घेऊया. आता त्याच्या अगोदर हक्काचे गुण कुठले आहेत? तर प्रश्न चौथा हा जो बघितला ना, हा 4 मार्क फ्रीवाले मार्क आहेत. ह्याच्यानंतर प्रश्न 6वा, आलेख काढणे व प्रश्न किंवा आलेख वाचन, एकूण 6 गुणांसाठी. म्हणजे हे 10 गुण मिळवणं एवढं अवघड नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये काय प्रिपरेशन करायचं? काहीच नाही आहे. फक्त ज्या वेळेला तुम्ही धडे वाचताल त्यावेळेला नकाशा नीट समजून घ्या. आता नकाशा समजून घेताना तुम्हाला दिशा समजून घ्याव्या लागतील, नद्या समजून घ्याव्या लागतील, प्रदेश समजून घ्यावे लागतील. त्यामुळे ते तर तुमचं सहज होऊन जाईल. नंतर आलेख काढणे एवढं काय अवघड नाही आहे. तुम्ही 7वीपासून आलेख काढत आलेलाच आहात, त्यामुळे ते काढणं, त्याची प्रश्न उत्तर लिहिणं एवढं काही अवघड नाही आहे. आणि जसं आपण नकाशा वाचन करतो अगदी त्याचप्रमाणे आलेख वाचन असणार आहे. फक्त या ठिकाणी काय होईल, मॅथमॅटिक्सचा वापर होईल. म्हणजे हे 10 गुण मिळवणं एवढं अवघड नाही आहे. आता प्रिपरेशन करताना नक्की कसं आणि काय करायचं आहे ते समजून घेऊया. बघा, एकूण 9 धडे आहेत. त्यातला पहिला धडा तर किती सिम्पल आहे माहिती आहे. म्हणजे प्रिपरेशनसाठी 8च धडे आहेत आणि एक धडा म्हणजे क्षेत्रभेटीवाला तो तुमचा सहज होऊन जाईल. मग आज काय करताल, आज 4 धडे पूर्ण करून टाका, म्हणजे उद्या 5 धडे पूर्ण करता येतील आणि व्यवस्थित रिव्हिजन मारता येईल. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि सगळे PYQ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील. व्यवस्थित टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या, व्यवस्थित ते प्रश्न करा. आता प्रत्येक धडा जेव्हा तुम्ही करत असताल त्यावेळेला त्या धड्यामध्ये महत्त्वाची ठिकाणे कुठली आहेत ती उत्तरामध्ये येणारच आहेत, पण मॅपमध्ये कुठं आहेत ती समजून घ्या, प्रदेश समजून घ्या, नद्या समजून घ्या आणि प्रत्येक धड्यामध्ये असणारा नकाशा आणि आलेख हे व्यवस्थित बघा. म्हणजे एक्झाममध्ये हे जे फ्रीवाले मार्क आहेत हे पक्के होऊन जातील. सोबतच नकाशा भरणे हाही प्रश्न आपला पक्का होईल. कारण जेव्हा मी तुम्हाला नकाशा एक्सप्लेन करेल तेव्हा त्यातले काही पॉईंट्स तुम्हाला आधीच माहिती असतील, त्यामुळं ते सगळं प्रिपेअर करून रेडी राहा. आता पुढं बघा, हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा आणि 6वा जे मागाशी बोललो
ते पक्कं होऊन जाईल. सोबतच मोठ्या प्रश्नांसाठी जे मुद्दे लागतात ते पक्के होतील. कळला प्लॅन? काय करायचं कळलं? जास्त काही करायचं नाहीच आहे, कारण त्या पेपरमध्ये रायटिंगवाले प्रश्नच किती आहेत बघा. हा एक रायटिंगवाला आहे, हा एक रायटिंगवाला आहे आणि हे 2 रायटिंगवाले आहेत. बाकी रायटिंगवाला काय आहे? काहीच तर नाही आहे, बरोबर. बाकी सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळं ते तर आपण सहज करू शकतो. मग या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपल्याला या गोष्टी व्यवस्थित फॉलो कराव्या लागतील. आता जे मी मगाशी बोललो, काहीतरी ॲडिशनल करायचं आहे. काय ॲडिशनल करायचं आहे समजून घ्या. हे तुमच्या प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज असेल आणि ह्याच्यामध्ये ना एक स्टेटमेंट मेन्शन केलं आहे बघा. नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे. मग स्टेन्सिल म्हणजे काय आणि ती वापरायची कशी, कुठल्या प्रश्नांना वापरायची ते समजून सांगतो बघा. बेसिकली स्टेन्सिल म्हणजे काय असतं तर आउटलाईन मॅप आहे. हा इंडियाचा आउटलाईन मॅप आहे, हा ब्राझीलचा आउटलाईन मॅप आहे. ह्या मॅपचा वापर करून तुम्ही तुमचं उत्तर एकदम डिटेलमध्ये लिहू शकता. आणि असं जर उत्तर लिहिलं तर या ठिकाणी जे 4 गुण होते आणि या ठिकाणी जे 3 गुण होते हे आपले पक्केच होऊन जातील. समजलं? त्यामुळे आता स्टेन्सिल कसं वापरायचं, कुठल्या प्रश्नांना वापरायचं ते पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेल. पण जर तुमच्याकडे स्टेन्सिल नसेल आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये आत्ता अवेलेबल होत असेल तर ते नक्की परचेस करून ठेवा. नसेल तर टेन्शन घेऊ नका, उत्तर कसं डिटेलमध्ये लिहायचं ते पण सांगेल. पण जर अवेलेबल असेल, आणता येत असेल तर नक्की आणा. जास्त नाही तर हे 15-20 रुपयांपर्यंत एक स्टेन्सिल मिळतं. आता ह्या स्टेन्सिलनी आपले मार्क कन्फर्म होतील, त्यामुळं जर भेटत असेल तर अवश्य आणा. समजला? प्लॅन समजला? आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये काय काय येणार आहे बघा. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि PYQ सांगणार आहे. नकाशा भारत आणि ब्राझील डिटेलमध्ये एक्सप्लेन होईल. स्टेन्सिलचा वापर कसा करायचा तेही सांगेल. सविस्तर उत्तरे किती लिहायची, सोबत कारणे द्या किती लिहायची, नंतर त्याच्यामध्ये स्टेन्सिल कसं वापरायचं सगळं सांगतो. फक्त व्यवस्थित त्या गोष्टी फॉलो करा. समजलं नक्की? प्रिपरेशन प्लॅन समजला? कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्यात क्लिअर झालं? हां, आता 1.5 दिवस आहे, शेवटचा पेपर आहे आणि आपल्याला 40 पैकी 40 गुण मिळवायचे आहेतच. हे डोक्यात फिट ठेवा आणि त्या दृष्टीने प्रिपरेशन चालू राहून द्या. नेक्स्ट व्हिडिओज येत राहतील, ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित प्रिपेअर करा. समजला प्लॅन? नक्की समजला असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण स्टेन्सिल यूज करणार आहे ते पण सांगा, म्हणजे मला समजून येईल की किती स्टुडंट स्टेन्सिल वापरणार आहेत आणि किती स्टुडंट स्टेन्सिल वापरणार नाही आहे. म्हणजे त्यांना मी व्यवस्थित एक्सप्लेन करेल. कळलं नक्की? समजलं? चला व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. बाय बाय, ऑल द बेस्ट.